जय भीम सर. जय भीम. आपण पहिल्यांदा आला दीक्षाभूमीला? नाही, मी खूपदा आलो अगोदर. म्हणजे आमचे जे आजोबा होते त्यावेळी बाबासाहेबांनी इथं जी दीक्षा घेतली त्यावेळी स्वतः उपस्थित होते. त्याच्यानंतर दसऱ्याच्या कार्यक्रमाला माझे बाबा स्वतः प्रत्येक वर्षी ह्या दीक्षाभूमीला भेट घेत असतात. आणि मी पण प्रत्येक वर्षी नाही पण कधी नाही कधी तिथं भेट घेत राहतो. आणि त्याचप्रमाणे जसं एखाद्या वेळी मला अशांती किंवा अधीरता निर्माण झाली मनामध्ये, त्यावेळी असं वाटतं की कुठंतरी आपण विरंगुळा म्हणून किंवा एक मनाला शांती म्हणून कोणतं स्थळ शोधायचं असेल तर हे दीक्षाभूमीला येतो. आणि एकदम शांती वाटते आणि काहीतरी समोर काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. त्याच्यामुळे आणि सर्वांनी ज्याला पण असं वाटलं की आपल्याला आपला आत्मविश्वास थोडासा कमी आहे आणि थोडा शांती या स्थळी अशी घ्यायची म्हणजे ज्याची इच्छा आहे त्यांनी दीक्षाभूमीला जरूर भेट द्यावी. दीक्षाभूमी हे स्थळ फक्त महाराष्ट्रातील नाही तर आपल्या देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हे एकमेव ठिकाण आहे यांनी दीक्षा घेतली बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि हे ऐतिहासिक स्थळ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी दीक्षाभूमीला भेट द्यावी. सर, या दीक्षाभूमीबद्दल तुमचं मत काय, अगदी थोडक्यामध्ये व्यक्त करा. मत म्हटलं तर बघा, आपली दीक्षाभूमी म्हणजे केवळ महाराष्ट्रातील नाही तर ह्या देशातील आणि पूर्ण जगातील एकमेव असं स्थान आहे जे पवित्र वैभव आहे, जे पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले बौद्ध बांधव याला भेट देत असतात. आणि प्रत्येकाला सांगू इच्छितो की जसं हे पवित्र स्थळ आहे, ह्या पवित्र स्थळाला प्रत्येकाने भेट तर आयुष्यात जरूर द्यावी. पण हे जे संगोपन याचं हे आणि वैभव ला टिकवून ठेवण्याकरता जे पण आपल्याला स्वतः जमेल चांगल्या प्रकारे ते अवश्य करायला पाहिजे असं माझं मत आहे. सर, धन्यवाद. जय भीम सर.